नमस्कार मंडळी, महाशिवरात्रीच्या उपवासाला आज मी तुम्हाला मस्त खमंग खुसखुशीत बटाटा साबुदाणा कमी तेल पिणारी टम्म फुगलेली पुरी बनवून दाखवणार आहे. जसं की तुम्ही पाहतच आहात, ते सुद्धा इडली स्टीमरमध्ये. ही पुरी तुम्ही 4 ते 5 दिवस स्टोअर करून सुद्धा तळून खाऊ शकता. घरात एकाचाच उपवास असेल तर बाकीच्यांसाठी वेगळं काही बनवायची गरज नाही. असं सगळ्यांसाठीच मस्त चमचमीत उपवासाची भाजीपुरी झटपट 15 ते 20 मिनिटात तुम्ही सुद्धा बनवू शकता. तेच पदार्थ बनवण्यापेक्षा ही रेसिपी एकदा बनवून तरी पहा व तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर मंडळी, ह्या उपवासाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला नॉनस्टिक पॅन पाहिजे आणि साबुदाण्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसला आपल्याला मंद ठेवायचा आहे. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 150 ग्राम इतका साबुदाणा आहे, म्हणजे कपाने 1 कप झालं. अशी कोणती वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानेच लागणारे साहित्यांचं माप घ्यायचं आहे. म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. आपल्याला साबुदाणा धुवायचा नाही ना, याला तासनतास भिजत ठेवायचा आहे. फक्त याला एखाद्या कॉटनच्या कापडाने चांगल्या प्रकारे पुसून घ्या. पॅकेट बंद असल्याने ह्याला केमिकल लागलेलं असतं. जास्त दिवस स्टोर राहण्यासाठी केमिकलचा वापर जास्त करण्यात आलेला असतो, म्हणून कापडाने ह्याला चांगल्या प्रकारे पुसून घ्या आणि ह्याच्यामधला ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला ह्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा रंग सुद्धा वेगळा होता कामा नये आणि साबुदाणा चांगल्या प्रकारे एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे. तर मंडळी पाहू शकता, साबुदाणा चटकायला लागलेला आहे आणि साबुदाणा भाजल्यानंतर थोडासा फुलायला लागला की समजून जावा साबुदाणा चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे. असं 3 ते 4 मिनिटं साबुदाणा भाजून घेतला की ह्याच्यामधला ओलावा निघून जातो. आता काय करायचं, ह्या साबुदाण्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. आता ज्या पॅनमध्ये आपण साबुदाणा भाजला त्याच पॅनमध्ये आपल्याला भगर भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच की वरईचे तांदूळ. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला वरईचे तांदूळ मोजून घ्यायचे आहेत. म्हणजे कोणती वाटी सेट करून घेतलं त्याच वाटीने आपल्याला माप घ्यायचं आहे. कपाने बघायला गेलं की अर्धा कप इतके वरईचे तांदूळ आहे. आता वरईच्या तांदळामधलाही ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला 2 मिनिटापर्यंत याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. वरईचे तांदूळ लवकरात लवकर भाजले जातात, म्हणून थोडीशी विशेष काळजी घ्या. इथे वरईचे तांदूळ करपायला नाही पाहिजे. तर मंडळी, परफेक्ट 2 ते सव्वा 2 मिनिटं झालेली आहेत आणि वरईच्या तांदळाचा रंग पाहू शकता अगोदर कसा होता आणि आता कसा आहे. लवकरात लवकर भाजून एकदम खरपूस झालेले आहेत, फक्त रंग हलकासा वेगळा झालेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे. ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया. साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि साबुदाण्याला शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. साबुदाण्याला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, पण आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं बरं का. असं संपूर्ण पीठ चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला वरईचे तांदूळ म्हणजेच की भगर काढून घ्यायची आहे. साबुदाणा आणि वरईचे तांदूळ एकत्र वाटू नका. एकत्र वाटले की बारीक वाटलं जाणार नाही, म्हणून वेगवेगळं करून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. वरईचे तांदूळ वाटून झालं की त्याला सुद्धा आपल्याला साबुदाणा बरोबर काढून घ्यायचं आहे आणि यांना चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे. चाळण्याचे भरपूरच फायदे आहेत. एकतर पीठ चांगल्या प्रकारे हलकं फुल होणार, शिवाय पुऱ्या मस्तपैकी टम्म फुगतील, हवा पास होणार नाही. चाळून नाही घेतलं आणि तुम्ही असंच ह्याला वापरलं, कधी कधी काय होतं की साबुदाणा चांगल्या प्रकारे बारीक वाटला जात नाहीत, मग त्याच्यामध्ये साबुदाण्याचे मोठे मोठे कणं राहिले जातात. जसं की तुम्ही आता पाहतच आहात, पाहू शकता अशी कणं राहायला नाही पाहिजेत. अशी कणं राहिली पुऱ्या चांगल्या लाटल्या जात नाहीत. त्याला भेगा तर पडणार, नाहीतर बारीक बारीक छिद्र तर पडणार. त्याच्यामुळे पुऱ्या एकदम टम्म फुगणार नाहीत. म्हणून चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे वाटल्यानंतर. आणि पीठ हलकं फुलही होणार आणि पुऱ्या प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत सुद्धा होणार. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे. उपवासाचं तेल आहे बरं का, म्हणजे शेंगदाणे उपवासाला चालतात, म्हणून शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाजागी तूप सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही. चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव होत नसेल तेल, तर असा हाताने चोळून पिठामध्ये तेल एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाला चांगल्या प्रकारे तेल लागायला पाहिजे. असं मस्तपैकी तेल पिठामध्ये एकजीव झालं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा वाटून घ्यायचा आहे. त्याची साल काढायची आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. उकडलेला बटाटा वापरायचा नाही, कच्चा बटाटा वापरायचा आहे. थोडंसं वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता, पण अगोदर ह्याला एकदम बारीक वाटून घ्या. मगच ह्याच्यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 चमचे पाणी टाकून मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बटाट्याचं बॅटर बनवायचं आहे. बटाटा मिक्सरला वाटून झालं की ह्याची पेस्ट म्हणजेच की बॅटर आपल्याला पूर्ण पिठामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी मी पातळच ठेवलेली आहे. बटाट्याला किसून घ्यायचं नाही बरं का. बटाट्याला तुम्ही किसून घेतलं की त्याचे लच्छेदार म्हणजेच की त्याचे लच्छे
ह्याच्यामध्ये पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होत नाही आणि त्यामुळे काय होतं, पुऱ्या चांगल्या प्रकारे टम्म फुगत नाहीत, त्याच्यामधून हवा पास होते आणि पुऱ्यांना खुसखुशीतपणा सुद्धा येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, बटाट्याला किसून न घेता त्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाटा चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईप मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, थोडं थोडं पाणी वापरून 1 वाटी पाणी या पिठामध्ये बसलेलं आहे. म्हणजे साबुदाणा जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं. तुम्हाला कमी सुद्धा लागू शकतं पाणी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं, ते तुमच्या साबुदाण्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. तुम्ही अंदाजे पाणी वापरून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल. आता पीठ भिजणं फारच महत्त्वाचं आहे, म्हणून काय करायचं, झाकण लावायचं आहे. 10 मिनिटापर्यंत ह्याला रेस्ट द्यायची आहे. म्हणजे पीठ एकदम परफेक्ट भिजेल आणि पुऱ्यांचा रिझल्ट सुद्धा एकदम परफेक्ट येणार. तर जोपर्यंत पीठ सेट होते भिजून, तोपर्यंत आपण इथे मस्त चमचमीत उपवासाची पुरीसाठी भाजी बनवतो. पॅन घ्यायचा आहे किंवा कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, 1 इंच आलं किसून टाकायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. आता या सर्व जिन्नसांना फक्त 30 ते 40 सेकंदापर्यंत गॅसला मंद करून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. असं काही सेकंद परतून घेतलं की मिरचीचा आणि आल्याचा कच्चेपणा निघून जातो. आता इथे यावेळेस आपल्याला 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आहे आणि त्याला हाताने मॅश करून घ्यायचं आहे. मॅश जास्त बारीक करायचं नाही बरं का, थोडेसे जाडसरच ठेवायचं आहे. आणि 2 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे, म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे. आणि चांगल्या प्रकारे बटाट्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्याचा सुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. भरपूरच सोपी भाजी आहे आणि जितकी सोपी भाजी आहे तितकीच चविष्ट लागते. एकदा ह्या पद्धतीची ही पुरी भाजी बनवून पहा मंडळी, आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. बटाटे जास्त प्रमाणामध्ये मॅश झाले नसतील, थोडेसे जाडसरच असतील, तर असं आपल्याला चमच्यानेच असं दाबून त्याला हलकसं मॅश करून घ्यायचं आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचं आहे. असं काही सेकंद परतून झालं की संपूर्ण मसाल्याचा आणि बटाट्याचा कच्चेपणा संपूर्णपणे निघून गेलेला आहे. आता इथे आपल्याला रस्सा भाजी करायची आहे. त्यासाठी इथे ज्या वाटीने साबुदाणा आणि वरईचे तांदूळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी वापरलं तरी चालेल. चवीनुसार उपवासाचे मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून ह्या पाण्यामध्ये सर्व मसाले एकजीव करायचे आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे. 2 ते 3 मिनिटं लागतील. तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता वापरू शकता किंवा कोथिंबीर वापरू शकता, तुम्ही उपवासाला खात असाल तर. तर मंडळी 2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी हलकीशी उकळी येत आहे आणि बाजूने तेल सुटलेलं आहे आणि अशी झटपट भाजी तयार सुद्धा झालेली आहे. झटपट भाजी तयार झाली तरी खायला एकदम खमंग लागते बरं का. कमी मसाल्याची ही भाजी तुम्ही एरवी कधीही बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने उपवासाची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि थोडंसं या पिठावर अर्धा ते पाव चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यावर पीठ हाताला चिटकत सुद्धा नाही आणि पोळीपाटाला सुद्धा चिटकत नाही आणि काही सेकंद मळून घ्यायचं आहे. इतकं चांगल्या प्रकारे पीठ मळून लवचिक होणार तितका आकार एकदम चांगला येणार आणि पीठ मऊ सुद्धा पडणार. म्हणून ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता ह्या पिठामधलं थोडंसं आपल्याला पीठ काढायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. पोळीपाटाला साबुदाण्याचं सुकं पीठ लावण्याची गरज नाही किंवा वरईच्या तांदळाचं पीठ लावण्याची गरज नाही. उंडा ठेवायचा आहे. थोडंसं वाटलंच तर पोळीपाटाला तेलच लावा आणि रोज आपण चपात्या कसं लाटतो गव्हाच्या पिठाचा तसंच लाटून घ्यायचं आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ. तर मंडळी आपण पाहू शकता ना पातळ आहे ना जाड आहे. नेहमी जसा पुऱ्या लाटतो ना तसंच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे मध्यम टाईपमध्ये. आता याच्यामधून आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहे. अशी एखादी वाटी घ्या किंवा ग्लास घ्या आणि त्याच्यामधून आपल्याला एका चपातीमधून 3 किंवा 4 पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत दाखवत आहे. ही पद्धत तुम्ही वापरा. 3 ते 4 दिवसापर्यंत ह्या तुम्ही पुऱ्या ठेवून तळून खाऊ शकता. आता काय करायचं तर मंडळी अगोदरच इथे मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की त्याच्यामध्ये 2 भांडे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, डिमोल्ड करताना चिटकू नये म्हणून. पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला हे इडलीचे पात्र ठेवायचे बरं का. झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करायचा आहे. 1.5 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त वाफवायचं नाही.
बरोबर 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता परफेक्ट प्रमाणामध्ये वाफली गेलेली आहे. आता काय करायचं, इडली पात्र काढायचं आहे. चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या, त्याशिवाय तळायचं नाही. आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पुऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, कधीही पुऱ्या तळताना तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम पाहिजे, धूर निघायला पाहिजे तेलामधून. चांगल्या प्रकारे धूर निघतोय, पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. गॅस मंद करायचा आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक पुरी सोडायची आहे आणि ह्याच्यावरनं असं तेल सोडायचं आहे. पाहिलं ना मंडळी, काय मस्त टम्म फुगलेली आहे पुरी आणि उलटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. फक्त काही सेकंद ह्याला तळून घ्यायचं आहे, नाहीतर करपतील. आता अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी पुरी तळून दाखवतो. आता पुन्हा तेलामध्ये आणखीन एक पुरी टाकतो आणि वरतून असं तेल सोडायचं आहे. तेल सोडल्या सोडल्या पुरी पाहिलत ना, काय मस्त टम्म फुगलेली आहे. उलटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितक्या पुऱ्या लागतात तितक्या तळून घ्यायच्या आहे. आणि वाफलेल्या पुऱ्या बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहे. 3 ते 4 दिवस स्टोर करून तुम्ही कधीही तुमचा उपवास असेल, मंगळवार झालं, गुरुवार झालं, शनिवार झालं किंवा संकष्टी झाली, एकादशी झाली, त्या दिवशी तुम्हाला जितक्या पुऱ्या लागतात तितक्या तुम्ही तळून घेऊ शकता आणि अशा मस्त खुसखुशीत पुऱ्या तयार होतात. आता ह्याला मी प्लेटमध्ये काढतो. मला जितक्या लागतात तितक्या मी तळून घेतो. महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा एकादशी असो, संकष्टी असो, दरवेळी आपण साबुदाणा भिजवतो किंवा साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार बनवतो. पण ह्यावेळी साबुदाण्याच्या पुऱ्या वाफवून कमी तेलकट म्हणजे कमी तेल पिणारी ही पुरी नक्कीच तुम्हाला आवडेल. बंद डब्यामध्ये 4 ते 5 दिवस टिकणार, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत आणि मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी. पाहू शकता मंडळी, काय खुशखुशीतपणा आहे आणि कुरकुरीतपणा. तर मंडळी, अशी रेसिपी नक्की बनवा ह्या महाशिवरात्रीला आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.